अकोला नांदेड महामार्गावरच्या तोडगाव टोलवर तोडफोड करण्यात आली। आरोपींनी टोल मॅनेजरकडनं पैसे देखील हिसकावले। टोल व्यवस्थापनाकडनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तोडफोड प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गजानन वरागडे, उमेश डोलमारे, सीताराम चव्हाळेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तोंडगाव टोल नाक्यावर 3 आरोपींनी तिथल्या टोल मॅनेजरकडून 5,000 रुपये हिसकावून घेतले आणि टोलची भरपूर नुकसान केले। तसेच काही दिवस आधी त्यांच्याकडून पैशाची सुद्धा मागणी केली होती। अशा प्रकारची फिर्याद प्राप्त झाल्यानंतर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली। त्या 3 आरोपींचे नाव आपल्याला सध्यापुरता माहिती पडलेले आहेत। ते आहे गजानन वरागडे, उमेश डोलमारे आणि सीताराम चव्हाळे। त्यापैकी गजानन वरागडे हे मनसेचे वाहतूक शाखा जिल्हाध्यक्ष आहेत। तसेच उमेश टोलमारे हे वाहतूक शहराध्यक्ष आहेत। सध्या विविध टीम्स त्यांना अरेस्ट करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।